जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. असं झालेलं आहे म्हणून कालचा ब्लॉग तुम्हाला खूप शॉर्टमध्ये आणि कमी दिसलाय. आणि आज ॲक्च्युली प्लॅनिंग होतं काय, आज आम्ही ॲक्च्युली जाणार होतो कुर्गला, पण आता अभिची कंडिशन एवढी डाऊन झालेली आहे की आता आम्ही परत बॅक टू घरी पवेलियन. जसं आपला रूट होता नाही, एवढे अजून एक ड्रायव्हर असता जास्त उशीर, पप्पा पण एवढा उशीर चालू नाही शकत. खूप फाल्गुनी डिस्टन्स आहे ना आणि घाट वगैरे. कुर्ग बोललं ना तिथून 7 आवर्स आहे आणि 7 आवर्स नंतर मग परत आपल्या इथे जायला अजून 2 दिवस जाते. ते भरपूर ट्रॅव्हलिंग होतं आहे म्हणून मग आता पण याच्या पुढे मी तर नाही रोडनी आहे. एवढ्यापर्यंत झालेलं की मला काल ॲडमिट करायला लागलं. ॲडमिट करून मला IV चढवल्या गेल्या आणि मग थोडीशी एनर्जी आता बूस्ट झाली आहे. पण तरी पण थंडी आहेच. मला मास्क वापरायला सांगितलं इकडे बाहेर जर यूज राहिलं तर. सो ठीक आहे, बघूया. आता जायला पण 2 दिवस लागणार आहेत अजून. लेट्स सी कसं होतं. बॅग ऑलमोस्ट टाकलेल्या आहेत. आता फक्त एक पप्पांची बॅग येते आणि आमच्या नानूच्या ह्या 2 बॅग आणि खादू बॅग बाकी आहे. सो जसं की तुम्हाला माहितीच आहे, गाडीमध्ये कचरा झाल्यावर आपण आगारोचा हँडल व्हॅक्यूम क्लीनर वापरतो. हँडी पण आहे आणि कचरा पण पटापट साफ करतो. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन चेक करा. सो फायनली आम्ही आमच्या नेस्टमधून निघालेलो आहोत. चालवा थोडा उशीर, मग मी चालवेल. आणि बॅग्स कशा बशा चेपलेल्या आहेत. चला, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, हाते राहू, गणपती बाप्पा. आणि ही एवढी पूर्ण सगळी मोठी मोठी झाडं होती. ही प्लांटेड आहेत असं मला वाटलं, पण आहेतच प्लांटेड, कारण की एवढ्या सरळ रेषेत आणि बाजूबाजूला लागणार नाही. सो पप्पा इथे थांबलेत जॅम आणि फणस घ्यायला. फणस त्याच्याकडे घेऊ का? नाही, घ्या याच्याकडे पण चांगलेत. आणि आम्ही मस्त याच्यातून चाललेलो आहोत आता टायगर पार्क बोलू शकतो. टायगर भेटतील की नाही माहित नाही, पण उटी सोडून आलोय आणि आता थोडंसं नॉर्मल टेम्परेचरमध्ये आलोय. आवाजावरून कळत असेल की हालत खराब आहे. जास्तच काहीतरी वेगळा क्लायमेटमुळे त्रास झालेला. आणि आता आलेलो आहोत मैसूरला. पहिले आता जेवून घेतोय, भूक लागली आहे, कारण की घाट वगैरे होतं म्हणून आम्ही जेवलो नाही. आणि पुढचा प्रवास चालू होणार आहे जेवल्यानं. बघा इथे आलो आणि ही नाही खेळत, घाबरते. अरे बापरे, गाडी मजा आली का? जस्ट फॉर चेंज ड्रायव्हर आमचा चेंज झालेला आहे आणि मी आता थोडासा रेस्ट करत आहे. पप्पा पण रेस्ट करतात. ड्रायव्हरने काल आमच्या पक्का बघ 145 बँगलोर दाखवतोय. बँगलोरच जायचं बोलली ना तू? तूच तर बोलली बँगलोरला जायचंय. तूच बोलली नाही बँगलोरला जायचं. हा ब्रिज लागलेला ना पप्पा, त्याची शूटिंग घ्यायला सांगत होतो ब्रिजची. आणि एवढा सगळा प्रवास तोडून आम्ही आता थांबलेलो आहोत हवेरी का ग? हवेरीला.
आता डिनर करून इकडेच झोपणार आजची रात्र आणि उद्या निघणार आणि थेट पुढचा डेस्टिनेशन किंवा डायरेक्ट घरी. कारण की एवढी गाडी चालवायची म्हटल्यावर आता फाल्गुनीला पण टेन्शन आलं, एवढी गाडी चालवून. तो ज्ञानासाठी आम्ही यूज करतो आहोत ते म्हणजे लव्ह लॅबचे प्लांट बेस्ड 99% प्युअर वॉटर वाईप्स. यात ॲलोवेरा आहेत, कॅन्ड्युलर ऑइल आहे आणि व्हिटॅमिन ई आहेत. हे जे वाईप्स आहेत ते एक्स्ट्रा थिक आहेत, खूप जास्त थिक आहेत. यात काहीच नाही आहे, प्युअर वॉटर आहे. तुम्ही समजा स्क्वीज केलं तर वॉटर निघू शकतं. बेबीजसाठी एकदम छान आहेत, त्यांच्या स्किनवरती एकदम सॉफ्ट आहेत, कुठेही असं रॅश वगैरे वाटत नाही. सो यात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, pH बॅलन्स आहेत, तसंच डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहेत, पॅरेबिन फ्री आहे, एव्हरीडे यूजसाठी एकदम बेस्ट आहे. तर ह्या लव्ह लॅबच्या प्लांट बेस्ड 99% प्युअर वॉटर वाईप्सची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, नक्कीच जाऊन चेकआउट करा. ये नानू, क्लिनिंग शॉप आहे ना, कशी आहे. आणि आता ज्ञाना बोलते अभि इज डुईंग गुड, म्हणजे नाही तरी ठीक आहे. हां, म्हणजे ऑलमोस्ट रिकवर झालेला आहे आणि आम्ही आता आमची जर्नी ऑलमोस्ट बॅक चालू केलेली आहे आणि चाललो आहोत. कुठे पोहोचलो काल आपण? काय हजेरी म्हणून आहे, हजेरी नाही हवेरी म्हणून आहे कर्नाटकामध्ये, तिथे पोहोचलो. आणि इथून आम्हाला आता अजून 600 किलोमीटर दाखवते, 600 किलोमीटर्स दाखवते. काल आम्ही ऑलमोस्ट 600 किलोमीटर्स कव्हर केलं उटीपासनं इथे आलो. सकाळी आम्ही 10:30 चालू केलेलं. आम्ही इथे आय गेस 10 o'clock पर्यंत पोहोचलेलो. 9:30 पोहोचलो. 9:30 नाही 10 o'clock, 10 वाजता. आम्ही 9 o'clock आपण ते देवांगरी तिथे पोहोचणार होतो लास्ट. त्याच्या पण अजून पुढे आलो आम्ही, अजून ऑलमोस्ट 1 hour कव्हर केला. 70-80 किलोमीटर्स आपण कव्हर केलं आणि इथे पोहोचलो हवेरीला. मस्त रात्री डिनर केलं, छान असं मच्छी मिळालेली आम्हाला, फिश खायला मिळालेली. आणि मग इथून आता आम्ही चाललो आहोत बॅक घरी. आता जेवढं कम्प्लीट करता येईल तेवढं. सगळ्यात भारी म्हणजे कालच्या डिनरमध्ये ना मला जे आम्ही सुरमई तवा फ्राय मागवलेली ना, ती होती जी गोवन टेस्ट आहे रिशाद म्हणून, ती वाली. आणि एवढं छान टेस्ट लागली ना, एवढ्या दिवसानंतर असं वाटलं की यार गोव्यालाच पोचलो की काय. ठीक आहे, चला भेटूया आता, बघू. सो आता पाऊस, आत्ताचे अपडेट्स असे मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे आणि ते पण आहे. ॲक्च्युली आमचं प्लॅन तसंच होतं, उटी, मैसूर आणि कुर्ग होतं. पण अभिचं मेन जो ड्राईव्ह करणार त्याचीच डाऊन झाली कंडिशन. सो आम्ही विचार केला आणि सायक्लोन पण तिकडे सांगितलं. हां, सांगितलंय. इनफॅक्ट उटीला सुद्धा 1 weekपासून ते बोलतात लास्ट 1 weekपासून पाऊस पडतोय, भरपूर पाऊस पडतोय. लवकर यावेळेस पाऊस चालू झालेला आहे. तर मग अशा कंडिशनमध्येच बेटर. आणि एकदा आम्ही गाडी घेऊन आलेलो, तर आम्हाला असं वाटलं की जेवढ्यात लवकर आपण घरी जाऊ दॅट इज बेटर. सो आम्ही 2च डेस्टिनेशन घ्या. आता नेक्स्ट टाईम अभिला आम्ही सांगितलं की आम्ही त्या, तो बोलतो परत मला कारने यायचं, तर आम्ही बोलतो नाही, आम्ही फ्लाईट घेऊ बँगलोरपर्यंत. बँगलोर आणि आई पप्पांना पण बँगलोर करायचं तर, आणि कुर्ग. सो बँगलोर ते करू नेक्स्ट टाईम आल्यावर कसं होतं. पण मस्त झाली ट्रिप, एकदम भारी झाली. चला ज्ञानाला रेडी करा आणि निघा. मला माहिती फाल्गुन ते ह्याच्यात डॅशबोर्डमध्ये. चला गणपती बाप्पा मोरया. सो पहिला स्टॉप आहे आणि काय पहिला स्टॉप ब्रेकफास्टसाठी पहिला स्टॉप घेतलेला आहे. मस्त आहे ना हे सिस्टम. ते त्यांनी कार्ड दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो वेगवेगळे काउंटर्स आहे. नंतर डायरेक्ट जाऊन केलं आणि खूप मोठं आहे. मिश्रा पेढावाल्यांचं आहे, कर्नाटकमध्येच आहे. काय अजून लँग्वेज वेगळी आहे. हुबली मिस्टर भाऊ आहे कुठे. चल मग.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.